तर कधी-कधी आपल्याला असं होतं की घरामध्ये काही भाजीला नसतं किंवा भाजी असं जास्त काही वाटण वगैरे करून करायचा सुद्धा कंटाळा येतो. तर अशा वेळेस ना आपल्या सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे बटाटा. आता बटाटा म्हणलं की आपण त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ भाज्या वगैरे करून खातो. म्हणून सगळ्यात सोपी म्हणले कुठले आहे तर बटाट्याचीच भाजी आहे. तर अशा वेळेस ना तुम्हाला जर कंटाळा आला असेल ना तर ही बटाट्याची भाजी तुम्हाला आज मी मस्त दाखवली. याच्यामध्ये थोडा तुम्ही रस्सा पण करू शकता. ते बघू शकता मस्त अशी चवदार टेस्टी आणि सिंपल पद्धतीने मी ही बटाट्याची भाजी केलेली आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. हे मी बटाट्याची पातळ फोडी केलेल्या आहेत, जास्त पातळ नाही, अशा उभ्या लांब अशा कट केल्या, स्वच्छ धुवून घेतल्यात. तुम्ही हवं त्याचे चौकोन आकार सुद्धा करू शकता. ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. हे पाणी आता मी काढून घेते म्हणजे आपल्याला हे वाफवायला येईल. तर असे पातळ कापा किंवा चौकोन कापायचे. इकडे पॅनमध्ये मी थोडं तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेत मस्तपैकी फ्रेश. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरे, एक थोडासा नॉर्मल तडका टाकायचा. हवा तर इकडे थोडासा लसूण आहे ना आपला ठेसून टाकायचा. काय होतं कधी कधी असा कंटाळा येतोच, सगळ्यांनाच येतो की सगळं असून पण कंटाळा येतोच भाजी बनवायचा, कारण वाटण करा किंवा काही असं होतं असं कधी कधी. तर अशा वेळेस ना बटाट्याच्या भाज्या खूप सोप्या पडतात बनवायला आणि खायला पण मस्त लागतात. तर हे जिऱ्यात तडतडून झालेत. याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कापलेला टाकून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेलं टमाटर टाकून घ्यायचं आणि ह्याला चांगलं जिऱ्यासोबत परतून घ्या. ही भाजी तुम्हाला सकाळीसुद्धा टिफिनला खूप मस्त आहे. जर उठायला उशीर झाला आणि टिफिनला तर काय बनवायचं घाईमध्ये, मग अशा वेळेससुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर थोडंसं कांदा टमाटर परतून झालं, थोडासा याच्यामध्ये नरम सॉफ्ट रंग चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये आपले डेली रुटीनचे मसाले टाकायचे. नॉर्मल मसाले आहेत ते टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे लाल मसाला टाकते. स्पायसी खायचं मन झालं म्हणजे झणझणीत, तुम्हाला कमी तिखटसुद्धा तुम्ही हे करू शकता. 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा हळद, अर्धा चमचा हळद टाकली आणि धना पावडर टाकते 1 पूर्ण चमचा. आता धना पावडर माझं संपून गेले, सगळं टाकून घेतले म्हणजेच 1 अंदाजाच्या चमच्याने मी धना पावडर टाकले. त्यानंतर अर्धा चमचा इकडे गरम मसाला. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्या. काय होतं ह्या स्टेजवर जर मीठ टाकलं ना तर बटाट्याला ना मस्तपैकी चारी बाजूनी एकजीव होऊन जातं मीठ मसाला वगैरे. आणि जर बटाट्याच्या फोडी वगैरे टाकून जर तुम्ही वरून मीठ टाकताना तर मग ते थोडंसं कुठल्या फोडीला कमी जास्त असं होऊन जातं मिठाचं प्रमाण, आणि मग ते चवीला पण काय एवढं खास लागत नाही. आता हे सगळे बटाट्याचे काप सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि बटाटे बघा किती फ्रेश आहेत, अजून कुठेही काळपटपणा झालेला नाही, कारण थोड्याशा मिठाच्या पाण्यात ह्याला ठेवायचं. आता हे सगळे बटाट्याच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या. कांदा टमाटर आपले मसाले जे टाकलेत आपण त्याच्यामध्ये ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. याच्यामध्ये थोडेसे हिरवे वाटाण्याचे टाकू शकता किंवा फ्लावर टाकू शकता, वांगंसुद्धा टाकू शकता. झाकण ठेवायचं, लगेच पाणी नाही टाकायचं. हे अशी एक वाफ येऊन द्यायची आणि मग याच्यामध्ये आवडीनुसार पाणी टाका. हे बघा आता हे बटाटे पूर्णपणे कच्चे आहेत, फक्त थोडेसे नरम सॉफ्ट झाले. आता हा सगळ्या मसाल्याची कोटिंग बघा किती छान लागली बटाट्याच्या प्रत्येक फोडीला. आता याच्यामध्ये मी अर्धा 1 ग्लासच्या अंदाजाने पाणी टाकले, कारण काय हे सगळे बटाटे कच्चे आहेत त्यामुळं त्याला शिजायला ह्या पाण्याची आवश्यकता आहे, म्हणजे रश्श्याची. आता तर तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर मग पाणी थोडंसं वाढवत राहायचं. तर मला ही करायची थोडी सुक्की भाजी. वरून थोडी कोथिंबीर टाकते, याच्यामध्ये हळद मीठ मसाला सगळं टाकले म्हणून फक्त आता थोडा वेळ द्यायचा. एक 5-6 मिनटामध्ये भाजी तयार होती. 2 मिनटं झाले 3 मिनटं झाले की भाजीला उकळी येते. हे बघा किती छान याला उकळी यायला लागली. हलक्या हाताने मिक्स करून घ्या. खूप मस्त अशा ह्या बटाट्याच्या फोडी नरम सॉफ्ट व्हायला लागल्यात, अजून थोड्या कच्च्या आहेत. परत एकदा झाकण ठेवते आणि आता याला पूर्णपणे तयार करून घेते, म्हणजे 4-5 मिनटामध्ये ही भाजी मिडियम गॅसवर होऊन जाते. हे पाहू शकता मस्त झालेली आहे भाजी. आणि खरं तर मला थोडा रस्सा करायचा होता, पण सगळं ते रस्सा आटून गेला. काही हरकत नाही, अशी सुद्धा छान वाटायला लागली आहे. पण तुम्ही याच्यामध्ये रस्सा ठेवू शकता, म्हणजे ही रस्सा भाजी म्हणून सुद्धा भातासोबत खाऊ शकता.
आता झालेली आहे आपली परफेक्ट बटाट्याची भाजी. बघा किती चटपटीत झणझणीत अशी ही बटाट्याची सिंपल भाजी बनवलेली आहे. तर आपण याला गरमागरम आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा पूर्णपणे एक एक फोड बटाट्याची कशी मसाल्यामध्ये कोट झालेली आहे आणि विशेष म्हणजे झणझणीत भाजी आहे. खाता क्षणी अशी तोंडाला एक स्पायसीपणा लागणं म्हणजे मस्त वाटते. ज्यावेळेस भूक लागते ना त्यावेळेस तिखट खायला भेटलं तर. वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. दुपारचा बेत आहे, गरमागरम भाकरीसोबत चपात्यासोबत खाऊ शकता. हे बघा किती छान हा बटाटा शिजलेला आहे. तर मस्त वाटते आणि बटाटा माझं फेवरेट आहे, सगळ्याच्याच आवडीचं आहे. तर नक्की ट्राय करा. उशीर झाला असेल, घाई असेल किंवा कंटाळा आला असेल काही मोठा म्हणजे विशेष असं बनवायचं तर सिंपल ही बटाट्याची भाजी तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. तर बघू शकता मस्त झालेले आहे. मी तर म्हणते याच्यात तुम्ही थोडेसे हिरवे बटाणे टाका, खूप छान भाजी लागेल. तर चला आता मी घेते खाऊन, मला लागली भूक. तुम्ही पण या सगळे खायला ना अशी बटाट्याची भाजी. घाई असेल अशा वेळेत तर नक्की करून बघा. तर कशी वाटली नक्की ट्राय करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. भेटते तुम्हाला पुढच्या